एक दिवस सुट्टी नाही. इकडे तिकडे अर्धा तास, इकडे तिकडे काहीतरी वेळ होईल, पण गिऱ्हाईक थांबतातच. आता इथून पुढचं खरं अवघड आहे. का बरं? सिटीत म्हैशी पाळणं अवघड आहे. कोल्हापुरात भेसळ होते. जोपर्यंत कोल्हापुरात म्हशी आहेत तोपर्यंत भेसळ दूध मिळत नाही. आणि तुम्हाला एक कट्टा जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला कोरस दूध मिळेल. आता मला वाटतं एक 5 वर्ष चालू बंधू ऑटोमॅटिक बंधू होईल धंदा येऊ. ज्यांच्या घरी म्हैशी आहेत त्यांच्या घरी मुली द्यायला कोण तयार होत नाही. पोरं आमची मुलं 30-40 वर्ष झाली आहेत तरी अजून लग्न नाहीत पोरांची. आज मी आली आहे कोल्हापूरच्या दूध कट्ट्यावर, म्हणजे महानगरपालिकेच्या बाजूला दूध कट्टा आहे आणि ह्या कोल्हापुरी पैलवानांचा आणि या दूध कट्ट्याचा फार जवळचा संबंध आहे बरं काय. म्हणजे विषय एकदम हार्ड बघा. तर छत्रपती शाहू महाराजांच्या काळात 19व्या शतकाच्या शेवटी आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला तालमींना प्रोत्साहन मिळालं. त्यामुळं वेगवेगळ्या भागातून, वेगवेगळ्या शहरातून, देशाच्या कानाकोपऱ्यातून पैलवान कोल्हापुरात शिकण्यासाठी यायला लागले. आणि सकाळी संध्याकाळी ते सराव करून झाल्यानंतर त्यांना एक चांगला खुराक हवा असायचा. म्हणजे दूध तर त्यांच्यासाठी फार आवश्यक होतं. आणि ह्या सगळ्यातून दूध कट्टे सुरू झाले. कोल्हापुरात गप्पा, समाजकारण, राजकारण, थोडक्यात सांगायचं तर कारण कोणतंही असो, भावा कट्ट्यावर यायला लागतंय. आणि आज मी आलेली आहे मिरजकर तिकटी दूध कट्ट्याला. तर चाचा, तुम्ही किती वर्ष झाले इथे येता? मी मिरजके टिकटीला आता 78 पासून येतोय. बरं, काय बदल? वयाच्या 21व्या वर्षापासून मिरजके टिकटीला मी येतोय. म्हणजे विषय कोणता बी असू दे, कोल्हापूरकर दूध कट्ट्यावर दूध प्यायला यायला लागतंय. आणि मुद्दा हा आहे की तुमचा इथला एक्सपिरियन्स कसा आहे? म्हणजे पूर्वी आणि आत्ता काय बदललं या जागेत? फक्त सुधारणा एवढीच झाली की जरा स्वच्छता चांगली झालेली आहे. पूर्वीपेक्षा आपलं दूध वगैरे चांगले मिळतं आहे, पौष्टिक दूध आहे. यांचे पहिले वडील असायचे, म्हणजे त्यांच्यात एकच म्हस असं नेहमी, म्हणजे एकाच जागी असं, म्हणजे 10 जागी असं नाही. पण इथं दूध कट्ट्यावरती येऊन काय गप्पा मारल्या जातात? कुठल्या गोष्टी डिस्कस केल्या जातात इथे येऊन? एकमेकाची हसी मजाक चेष्टा, बाकी असं राजकारण वगैरे असं काय भानगड काय नाही आहे. म्हणजे विषय फक्त असा आहे की दिवसभर तुम्ही काम करता आणि संध्याकाळी फोन रील स्क्रोल करत बसण्यापेक्षा जरा माणसाबरोबर 4 गप्पा माराव्यात. चांगलं असतं एकमेकांची बोलणं, जे कोल्हापुरात येऊन तुम्हाला कळतं. हो ना? बरोबर. येस, थँक्यू. म्हणजे असं काही वय असतं का की ह्या वयापासून हे असं दूध गेलंच पाहिजे पोटात, असं काही असतं? तसं काय नाही, फक्त ती आवड आणि एक काय म्हणतात त्याला रांगडेपणा, ते ज्या म्हशीच्या दुधात आहे काय, तो बाकी कशात नाही. आणि इथं भेसळ काय प्रकारच नसतो. नाही. कारण इथं म्हशी असतात, डायरेक्ट तुम्हाला दूध धारोष्ण दूध काढून दिलं जातं आणि असं एकदम क्लिअर तुमच्या समोर काढून दिलेलं दूध पिणं एकदम फ्रेश धारोष्ण दूध. ओके, तुमचा एक्सपिरियन्स असा बेस्ट ह्या जागेतला? आता सगळीकडे बघताय तुम्ही भेसळ कवडी चालू आहे. जे हे दूध आहे ते प्युअर दूध आहे. आम्ही घरात पण हे इथनंच दूध घेऊन जातो, सकाळचं घेऊन जातो आणि संध्याकाळी प्यायला येतो. इथं कायम येतोय. यांचं दूध आवडते मला, खास अप्रतिम दूध असते. इथल्या या जागेवरचा तुमचा असा बेस्ट एक्सपिरियन्स मोमेंट अशी कोणती आहे का? बेस्ट एक्सपिरियन्स म्हणजे ह्यांचं दूधच एक नंबर असते. आणि ह्यांच्या म्हशी भरपूर असतात. मात्र आजकाल जरा तीन म्हशी आहेत म्हणून आणि माणसं थांबले आहेत, नाहीतर अजून ह्याच्यापेक्षा जास्त लाईन असते. इथं वेटिंगला माणसं भरलेली असतात, अशी भरपूर असतात. काय लहानपणापासून तुम्ही पण इथं दूध प्यायला येत असाल? नाही, स्वतः घरच्या म्हशी आहेत सगळ्या. नाही, पण घरातल्यांबरोबर येत असाल ना येतो इथं? की. ओके, पण मग आधीच्या पिढीपासून आत्ताच्या पिढीपर्यंत काय बदललं? काय नवीन कोणत्या म्हशी ऍड झाल्या? म्हशी झाल्या की आता त्यांची पैदास तयार झाली, हं. जुन्या म्हशी दिल्या. हे सोपं असतं का असं मशीननं सांभाळणं? नाही, बारकं बाळ पाळण्यासारखंच आहे सगळं. आपण माया लावल तसा आहे त्याला. आणि तुम्ही किती वाजता इथं येता किंवा असे काही पार्ट टाइम असतं का इथं? आधी तुम्ही येऊन जाणार, मग प्रत्येकाची दुसऱ्या? टायमिंग वेगवेगळी आहे. माझी 9 ते 11, 7ला आलेली 9ला जातात. ओके, पण मग आता भेसळीचा आपण एक जर विषय बोलायचा ठरवला आता, तर त्यानंतर तुम्हाला खूपच चांगले दिवस आलेत, कारण तुम्ही कुठल्याही प्रकारची भेसळ यामध्ये करत नाही. तर कोल्हापुरात भेसळ होत नाही. हा विषय महत्वाचा आहे. कोल्हापुरात भेसळ होते. जोपर्यंत कोल्हापुरात म्हशी आहेत तोपर्यंत भेसळ दूध मिळत नाही. ओके, आणि तुम्हाला एक कट्टा जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला कोरस दूध मिळेल. मे जून जरा असं परत दूध जरा कमी असते, 2 महिनेच. मग ह्यांचं हे मशीनचं सगळं खाणं, चारा वगैरे ज्या काही गोष्टी असतात, हा सगळं विकत. मग हे तुम्हाला सगळं आत्ताच्या सध्याच्या महागाईच्या काळात परवडतं? परवडते. आता काही छंद आहे म्हणून ठेवले. एक दिवसही सुट्टी नसते? नसते. एक दिवस सुट्टी नाही.
इकडे तिकडे अर्धा तास इकडे तिकडे काहीतरी वेळ होईल पण गिऱ्हाईक थांबतातच. ओके. आपुलकीनं खायला प्यायला घालणारी लोक, माणुसकीनं विचारणारी लोक फार कमी मिळतात आणि म्हणून मी आली आहे कोल्हापुरात, कारण कोल्हापूरकरांचा विषय हा हार्ड आहे आणि कोल्हापुरात माणुसकी जगात भारी आहे. तर असं तुम्ही इथं रोज येत आहे बरोबर. आणि तुम्ही रोज येत आहे, आज 1 दिवस किंवा 2 दिवस ते म्हणले की नाहीये, तुम्हाला असं राग नाही आहे खूप? नाही, राग वगैरे नाही येत नाही. त्यांची सिच्युएशन समजून घेऊन आम्ही सगळे ॲडजस्ट करतो. ठीक आहे बाबा, आज नाही तर नाही, उद्या आपण काही प्रॉब्लेम नाही. असं म्हणता का आज तुम्ही आम्हाला दिलं नाही, आता येतच नाही असं? कधी कधी ते स्वतःहून ॲडजस्ट करून देतात, जरी नसेल तर इकडून तिकडून घेऊन आम्हाला देतात, पण देतात. मुद्दा हाच होतो की इथं आहे ना प्रत्येक गोष्ट समजावून सांगितली जाते. बाहेरून बघताना कोल्हापूरकरांबद्दल अशी एक समज आहे की कोल्हापूरकर काय भांडतात. कोल्हापूर हे माणुसकीचं शहर आहे, त्यामुळे इथं कुठलेही भांडण तंटा वगैरे असं लगेच होत नाही. माणूस समजून घेतात आणि त्यानुसार हे आपले सगळे हे चालू आहे. भेसळमुक्त भाषा, भेसळमुक्त दूध, त्यात पण एक आपुलकी आहे, त्यात पण एक आपुलकी आहे त्यात पण बोलणे. एक आपुलकी आहे. आता ते दादा म्हणले की आज लिमिटेड दूध आहे आणि तरी सुद्धा यांनी समजावून घेतलं. मग आता काय करणार तुम्ही? जेवढं आज मिळालं तेवढं घ्यायचं आणि जायचं. काय करणार? घरी झालं म्हणजे मला किंवा वाटतं आता आम्ही आता रेग्युलर आम्ही घेतोय. जवळजवळ मी 15 वर्ष झालं इथं या ठिकाणी दूध घेतो, पण रेग्युलर घरच्यासाठी आणि पिण्यासाठी दोन्ही पण. मला वाटलं की आता उशीर झाला म्हणून आता तुम्हाला नाही, दूध नाही, मिळणार नाही. तसं जर काय. तुम्ही लवकर आलास तर तुम्हाला मिळालं असतं. बरोबर. तर आता तुम्हाला अजून एक प्रश्न आहे. आता तुम्ही चालला घरी, आता जायचं, आता घरी जायचं, आता संपलं. आता झालं. ओके. पण ह्या वेळेला तर जेव्हा लिमिटेड दूध वगैरे असतं आणि बरीच लोक येऊन थांबलेले असतात गिऱ्हाईक, तर ह्या सगळ्यांना तुम्ही कसं हँडल करता? काय इकडे तिकडे जरा कोणाला ऍडजस्ट करून द्यायचं थोडं थोडं. इकडनं तिकडनं म्हणजे आता दुसऱ्या मित्रांची दूध कोणाला तर फोन लावायचा, राहिलेला असलं तर घेऊन द्यायचं. म्हणजे आम्ही आलो ना मगाशी तर तिथं सुद्धा म्हशी घेऊन बसलेले आता काका म्हशी होते. गाव असते तो, त्यामुळे 1-2 महिने दूध नसते. म्हणजे हा सगळा पूर्ण एरिया तुमचा आहे? होय, आमचा नाही, मग हे शाहू महाराजांच्या काळापासून आहे. नाही नाही, तुमचा इन द सेन्स की हा. तुम्ही हा, इथं हा. येता रोज म्हणजे की तुमच्या पिढ्यानपिढ्या व्यतिरिक्त- चालत आले हो. तुमच्या व्यतिरिक्त पण इथे येऊन म्हशी आमच्या लावतात, भागातली बांधतात ठराविक का? जण जाईत, तीच मोजकी जण जाईत, तेवढ्यांच्याच म्हशी आहेत, तेवढीच पिळतात. असं का बरं की आवड ती म्हणून येत नाही तो कट्ट्याला, आम्ही पहिल्यापासून येतोय ठराविक तेवढंच. हा मिरजकर तिकटी दूध कट्टा आहे आणि त्याच्या शेजारी सोडा मिळतो, बरोबर? हो. आणि हो काय विषय आहे की किडनीसाठी दूध सोडा हा काय विषय आहे दूध नेमका? सोडा मुतखड्यासाठी, उष्णता, हीट सगळं बाहेर पडते. सिरियसली? सिरियसली. म्हणजे असं प्रयोग कोणावरती करून बघितलाय का? नाही, येतात की भरपूर जण प्यायला. इथं पलीकडेच आहे सुगंधा कोल्ड्रिंक हाऊस. मुतखडा ज्याला झालाय ते दूध सोडा पिऊन क्लिअर होते. औषध देशी औषधासारखंच आहे होते. जलस्टोन झालेला आहे तो, काय दूध सोडा पिऊन क्लिअर Clear होतो. ओके. आपण दूध पावशर देतोय, तिथं सोडा मारून देतात, गॅस सोडा असतोय ते देतात मारून. प्यायचा 1-2 दिवसाने कव्हर होते ती. काय घेऊन आलास रे घरातून? वाटी वाटी आणलीस? कशाला आणलीस वाटी? दूध प्यायला. एवढ्याशा वाटीतून काय रे तुला दूध पुरणार आहे? हा, मोठी आणायची की जरा? तेवढंच पितोय मी रोज. किती वर्षाचा आहेस तू आता? मी 9. कोण घेऊन आलं रे तुला पहिल्यांदा इथं? पप्पा. पप्पा घेऊन आले आणि मग तुला पहिल्यांदा दूध प्यायल्यानंतर आवडलं? हो. इथंच येतोस तू महानगरपालिकेपाशी? मग दूध प्यायचं असते इथे येऊन होय फक्त? होय. कसं असते दूध? मला जरा सांग की चव मला माहीतच नाही. कोमट असते. होय, कसं लागतंय? असते चांगलं. होय. 5 मिनिट राहिलेत आता. म्हशी गेल्या म्हणजे काय करायचं बाबा? द्या म्हणा त्यांना, लवकर द्या म्हणा आम्हाला एक. काका या सगळ्या म्हशी तुमच्या आहेत? किती म्हशी आहेत एकूण? तर एकूण म्हशी 20 आहेत. 20 म्हशी आहेत? 20 म्हशी आहेत. मी असं ऐकलं की म्हशींना सांभाळणं म्हणजे एक बाळाला सांभाळण्यासारखं होय असतं. होय होय. संपूर्ण एक घरातले सदस्य असतात ना आपले, तसे घरच्यासारखं अगदी लहान मुलासारखं सांभाळायला लागते त्यांना. जनावरांच्याबरोबर जनावर व्हायला लागते, तरच ते त्यांच्याबरोबर आपण हे करू शकतो. म्हणजे असं त्यांच्याबरोबर राहताना अगदी व्यवस्थित त्यांना सांभाळणं, धुणं, पाणी, घाण काढणे, शेण काढणे सगळं करायला लागतं त्यांना. म्हणजे शर्यतीच्या म्हशी आहेत आपल्या, शर्यतीच्या आहेत. म्हशी हा, म्हणजे? मोटरसायकल बरोबर म्हैस पळवणे शर्यती असतात कोल्हापुरात, जोरात होतात शर्यती. त्या शर्यतीच्या म्हशी आपल्या टॉपच्या म्हशी आपल्याकडे आहेत. तसाच विचार करून म्हशी घेतल्या? नाही, पूर्वीचा धंदा आमचा पिढी जात आहे, 3री पिढी आहे आपली धंद्यात. त्या हां, म्हशीच्या धंद्यात आमची 3री पिढी आहे. हां. म्हणजे स्पर्धेसाठीच्याच आहेत ह्या? स्पर्धेसाठी पण आहे, पिढ्यानपिढ्या? स्पर्धेसाठी आहेत. परत आपल्या एक शोक म्हणून पण आहे आणि एक आपल्याला नाद आहे म्हशींचा, एक शोक आहे. आणि परत धंदा पण आहे, व्यवसाय, दूध व्यवसाय पण आहे. आता इथून पुढचं खरं अवघड आहे. का बरं? सिटीत म्हशी पाळणं अवघड आहे.
का कारण असं? सिटीत काय वैरण म्हणजे वैरण वगैरे सगळं अडचणीच आहे. वैरण मिळणे, जागेच्या अभावी म्हणजे त्यांचं शेण घाण टाकणं हे सुद्धा आता कुठं टाकू देत नाहीत, करू देत नाहीत. महापालिका आमच्या तुम्ही आता बाहेर घ्या, गोठे बाहेर करा. पुन्हा मुंबईसारखे तुम्ही आता तबेले करा, गावाच्या बाहेर जावा. 10 किलोमीटर जर 10 किलोमीटर म्हैसी गेल्या तर दूध कट्ट्यावर दूध तुम्हाला मिळणार नाही. शाहू महाराजांनी दूध कट्टे चालू केल्यात, हे पूर्णपणे बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्याच्यासाठी ते कसं काय झालंय? सोल्युशन काय? त्याच्यासाठी सोल्युशन म्हणजे आता काय नवीन कोण मी इकडं कट्ट्याला दूध विकायला आल्यापासून 70 जण बंद झालीत. कारण नवीन ह्या धंद्यात कोणी एक नवीन कोण पडलेलं नाही. का बरं असं? कोण नवीन जागा अभावी, जागा नाही, कोण काढत नाही. हा धंदा करायला कोण तयार नाही. हे जनावरांचा धंदा करायचा म्हणजे अवघड आहे. आता जनावरांच्या किमती पण 2 लाख 3 लाख रुपये आहे. जनावरांच्या किमती पण वाढल्यात. आता बांधणार कुठं, करणार कोण? आणि आता हल्लीची मुलं मुली या धंद्यात पडत नाही. फक्त बघायला बरं वाटते, हा दूध आहे हे आहे सगळं करायला Video करायला बरं नको वाटते. असते. करणार कोण हे आहे. या धंद्यात म्हणजे तुम्हाला हे मिळत नाही, नोकर वगैरे कोण मिळत नाही, गडी मिळत नाही. होय, चालू राहिलं पाहिजे. आमची पण इच्छा आहे की चालू राहायला पाहिजे. लोकांना सकस दूध आहार मिळाला पाहिजे. आपल्या कुठेही म्हणजे भारतात ऑल इंडियात असं कोल्हापूरसारखं दूध कुठेही मिळत नाही. ऍक्च्युली ही महत्वाची कुठेही गोष्ट मिळत आहे. नाही. समोरासमोर काढून दूध कुठेही मिळत नाही. मुंडे साहेबांना सुद्धा सांगायचं की असं दूध कुठेही मिळत नाही. आज भेसळ, काल मी पेपरला वाचलं 60 लाखाचं हे मिळालं आपल्याकडे. म्हणजे तूप, पनीर हे बाद म्हणजे ते भेसळवालं. सगळं भेसळ मिळालं. 60 लाख रुपयाचं जप्त केलं. म्हणजे किती चालू असणार आहे भेसळ? कोल्हापुरात सोडा, महाराष्ट्रात किती भेसळ चालू असणार आहे? मग लोकांच्या जीवाशी खेळ चालू आहे अक्षरशः. तर आपल्या कोल्हापुरात ते मिळते दूध, त्यांना समक्ष काढून दूध, समोरासमोर काढून दूध मिळते. त्याची किंमत ठेवली पाहिजे. ते लोकांनी त्याची किंमत केली पाहिजे. आणि या लागल्यात लोक, खरं या लागल्यात. ते मुंडे साहेबांनी ज्यापासून चालू केलं भेसळचं त्यापासून लोक या लागल्यात खरं. आता काय होते, हल्ली मुलं ज्यांच्या घरी म्हैशी आहेत त्यांच्या घरी मुली द्यायला कोण तयार होत नाही. का बरं? का सगळं त्यांच्या करायला- मुलीनं करायला लागेल? तुमच्या घरी म्हशी आहेत. पोरं आमची मुलं 30-40 वर्षी झाल्यात तरी अजून लग्न नाहीत पोरांची. हे म्हशी पाळ्यात म्हणून आम्ही जनावर आहेत घरी. घरात जनावर आहेत म्हणजे मुली द्या तयार नाहीत. काय करणार? काय पर्याय काय याला? माझ्याकडे याला काहीच उत्तर नाहीये खरं काय सांगायचं. करायचं सांग, काय करायचं? अवघड झालं हो. अवघड झालं धंदा सगळं. करायचा अवघड झाला. धंदा हा आता मला वाटतं एक 5 वर्ष चालू बंद, ऑटोमॅटिक बंद होईल धंदा ह्यो. कारण का नाही बंद झाला पाहिजे पण खरं. नाही झालं, बरोबर आहे तुम्ही म्हणताय हो, पण आता ते करणार काय? आता कोण करायलाच तयार नाही ना. आता तुमच्या काय मागण्या आहेत का मला सांग. आता काय मागण्या काय करणार मागण्या आता? तुम्हाला सांगतो, आता आमच्याकडे वैरण जरी घ्याय गेलं तर त्यात दलाली चालू आहे. वैरणीच्या धंद्यात जे घेतात 6 रुपयाने पिंडी घ्यायची 10च्या आत आणि ते विकायचं 14, 15, 16 रुपये असं शेतकऱ्याकडे घ्यायचं. शेतकऱ्याची लूट, परत आमची प्लस लूट, असं चालू आहे सगळं. तुम्हाला काय वाटतं याच्यावरती पर्याय? सरकारने याला काय ते केलं पाहिजे हो. काहीच करू अनुदान शकत दिलं नाही. पाहिजे. काहीच आंदोलन काही नाहीच आहे ना. वैरण पाठवली पाहिजे. आता काय ते सिटीतल्या लोकांना त्याच्यावर काय मिळत नाही. खेड्यातले जे लोक असतात ना, म्हणजे ग्रामीणला त्यांना मिळते. ग्रामीणला हो, आम्हाला काय मिळते. मिळणार? सिटीतल्या लोकांना काही मिळत नाही. रहदारीला अडथळा, सगळ्याला अडथळा. बंद करा म्हणाला जातात, तुम्ही बाहेर जावा, असं मिळणार नाही. खरं तर छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून चालत आलेल्या ही जी परंपरा आहे दूध कट्टा आहे, तर ही नाही बंद झाली पाहिजे. पण यांचं म्हणणं असं आहे की काही वर्षात एकंदरीत परिस्थिती बघता किंवा महागाई पण वाढतीये, परवडत पण नाहीये, ह्या सगळ्या गोष्टींचा एकंदरीत आपण विचार केला तर बाहेरून डायरेक्ट घरातून इथे येऊन धारोष्ण दूध पिणं हे जितकं सोपं आहे ना, त्याच्या मागचे कष्ट खूप जास्त आहेत. पुण्या मुंबईची लोक येतात दूध मिळते म्हणून इथे प्यायला. न्यायला पुण्याची लोक इथं घेऊन जातात दूध. आणि असा व्यवसाय बंद पडणं किती धोक्याचं आहे. काय धोक्याचं आहे, करू? होय. त्याला काय आता धारोष्ण इलाज नाही. मिळणारच नाही लोकांना. धारोष्ण दूध हे मिळणारच. खरं तर ही खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कोल्हापूरकरांची बोलवण्याची स्टाईल वेगळी आहे आणि ती म्हणजे या लागते.